गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत ज्याचं नाव आहे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा, इथून पुढे व्हिडिओ दररोज व्यवस्थित बघायचा. त्याच दिवशी मला तुम्ही नोट्स पाठवायच्या आणि काही होमवर्क दिलेला असेल तर तो त्याच दिवशी कंप्लीट करायचा. या चॅप्टर पासून एकदम रेग्युलर सगळ्यांनीच व्यवस्थित नोट्स पाठवायचे आहे मला. ओके, सो लेट अस बिगिन विथ चॅप्टर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. आता मागचा जो चॅप्टर आपण बघितला होता त्याचं नाव होतं अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. तर काय असतो अल्कोहोल? बघा, अल्कोहोल असतो ROH. दिस इज अल्कोहोल. aromatic OH, दिस इज कॉल्ड ॲज फिनॉल. आणि इथर काय असतो ROR. बरोबर. मागच्या चॅप्टर मध्ये आपण हे तीन फंक्शनल ग्रुप बघितले होते. अल्कोहोलचे डिटेल स्टडी, फिनॉलची डिटेल स्टडी आणि इथरची डिटेल स्टडी. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, अल्कोहोल असू द्या, फिनॉल असू द्या किंवा इथर असू द्या, इथं ऑक्सिजन संग सिंगल बॉन्ड आहे. बघा, R बॉन्ड OH, ऑक्सिजन संग सिंगल बॉन्ड आहे. इथं पण ऑक्सिजन संग सिंगल बॉन्ड आहे आणि इथं पण ऑक्सिजन संग सिंगल बॉन्ड आहे. पण आज जो चॅप्टर आपल्याला बघायचा आहे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड, इथं कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड असतो. इथं कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये काय असतो? डबल बॉन्ड असतो. बघा, इथं कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये काय डबल बॉन्ड आहे. तर याला काय म्हणायचं? याला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड्स. याला कार्बोनिल ग्रुप म्हणतो आपण. C डबल बॉन्ड ओला काय म्हणतो? कार्बोनिल ग्रुप. आणि याच्यापासून तयार झालेल्या कंपाऊंड्सला काय म्हणतो आपण? कार्बोनिल कंपाऊंड. आजच्या लेक्चर मध्ये डिटेल अल्डिहाइड काय आहे, कीटोन काय आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड काय आहे आणि त्याचं IUPAC नेमिंग आज आपण शिकणार आहोत. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण त्याचे डेरिव्हेटिव्हज आहे, पण आज फक्त आपण या तीन चे डिटेल नेमिंग काय आहे ते आपण शिकणार आहोत. तर पहिला अल्डिहाइड कशाला म्हणायचं? बघा, तिन्ही याच्यात हा कार्बोनिल ग्रुप आहे. अल्डिहाइड कशाला म्हणायचं? बघा, एका साइडला R आणि एका साइडला H. R ग्रुप म्हणजे कोणता? मिथाइल, इथाइल, ब्युटाइल, प्रोपाइल काही जे असेल ते. C डबल बॉन्ड आणि एका साइडला काय असतो? H असतो. याला काय म्हणायचं आपण? अल्डिहाइड. कीटोन मध्ये काय असतं? कीटोन मध्ये दोन्ही साइडला R ग्रुप असतो. कीटोन मध्ये दोन्ही साइडला काय ग्रुप असतो? R ग्रुप असतो. त्याला आपण काय म्हणतो? कीटोन. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय? अल्डिहाइड काय असतो? RC डबल बॉन्ड H. आणि इथं H ऐवजी जर OH असेल तर त्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. म्हणजे काय होणार? RC डबल बॉन्ड OH. याला काय म्हणायचं आपण? कार्बोक्सिलिक ऍसिड. समजलं? बेसिक डिफरन्स आहे बघा अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. अल्डिहाइड मध्ये एका साइडला R आणि एका साइडला H. त्याच्यात एक एक्सेप्शन असतो, ते आपण डिटेल स्टडी करू. अल्डिहाइड मध्ये दोन्ही साइडला R ग्रुप असतो आणि अल्डिहाइड मध्ये एका साइडला R आणि एका साइडला H. कीटोन मध्ये दोन्ही साइडला R ग्रुप असतो आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये RC डबल बॉन्ड OH. तर लेट अस बिगिन विथ अल्डिहाइड. आधी आपण अल्डिहाइडचा डिटेल स्टडी करू. बघा, अल्डिहाइड काय फंक्शन ग्रुप? RC डबल बॉन्ड OH. आता IUPAC नेमिंग तुम्ही 11th मध्ये शिकला असेल. मी इथं शॉर्ट मध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. सगळ्यांना IUPAC नेमिंग येते. तर अल्डिहाइड मध्ये एवढं देणार ठेवायचं तुम्ही, E should be replaced by Al. E should be replaced by Al. आता E should be replaced by Al काय ते आता आपण बघू. मी इथं काही एक्झाम्पल्स देतो, आपण त्याचं नेम्स बघू. बघा, आता अल्डिहाइड मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, एका साइडला R पाहिजे आणि एका साइडला H पाहिजे. पण एकच असा अल्डिहाइड आहे, एकच असा अल्डिहाइड का दोन्ही साइडला H असतो.
बघा एकच असा अल्डिहाइड दोन्ही साईडला काय असतो H असतो. हे एक एक्सेप्शन आहे, नाहीतर अल्डिहाइड मध्ये प्रत्येक अल्डिहाइड मध्ये एक R ग्रुप पाहिजे आणि एक H ग्रुप पाहिजे. पण एकच एक्सेप्शन आहे, दोन्ही साईडला H आहे. त्याला काय म्हणायचं, त्याचं कॉमन नेम खूप फेमस आहे, त्याला आपण फॉर्माल्डिहाइड म्हणतो. काय म्हणतो? फॉर्माल्डिहाइड. तर बघा मी हे सगळ्याचं कॉमन नेम पण लिहितो आणि मी जे कॉमन नेम तुम्हाला शिकवणार तेवढं तुम्ही ध्यानात ठेवा. बाकी आपल्याला IUPAC रूल्स तर माहिती आहे. ओके, याचं कॉमन नेम काय आहे? फॉर्माल्डिहाइड. याचं कॉमन नेम काय आहे? फॉर्माल्डिहाइड. आणि याचं IUPAC नेम IP असं लिहितो, IUPAC नेम. आता IUPAC नेम काय सांगतं बघा, काय रूल्स आहे बघा. जो हा अल्डिहाइड जो आहे हा टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे. अल्डिहाइड हा जो आहे तो टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे. टर्मिनल फंक्शनल ग्रुपचा अर्थ काय बघा. आता CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH, याला आपण अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप म्हणतो. C डबल बॉन्ड OH हा कायमच शेवटच येणार, म्हणजे एंडला येणार. का बरं एंडला येणार बघा. आता मी जर असं लिहिलं CH3 CH2 C डबल बॉन्ड OH, पुढे बॉन्ड देता येईल का? कार्बनला आपण किती बॉन्ड देतो? 4. 1 2 3 4. आता पुढे बॉन्ड देताच येणार नाही, म्हणजे हा कायमच एंडला येईल किंवा टर्मिनलला येईल. समजलं? टर्मिनल फंक्शन ग्रुप म्हणजे ज्यावेळेस आपण अल्डिहाइड लिहिणार तिथंच ती चेन ब्रेक होणार. कारण इथं बघा 1 2 3 4 बॉन्ड्स ऑलरेडी झाले. पुढे आपल्याला बॉन्ड्स कंटिन्यू करता येणार नाही. म्हणून अल्डिहाइडला टर्मिनल फंक्शनल ग्रुप आपण असं म्हणतो. म्हणजे जिथं अल्डिहाइड येणार तिथं चेन काय होणार? ब्रेक होणार. बघा तुम्ही, मी इथं असं जर लिहिलं CH3 आहे का शक्य आहे? हायड्रोजन सगळं इकडं बॉन्ड, किंवा इथं H टाकला, इथं हा. आता इथं बॉन्ड्स किती होईल बघा, 1 2 3 4 5 बॉन्ड्स. हे चुकणार. म्हणजे अल्डिहाइड हा टर्मिनल फंक्शन ग्रुप असतो, तो कायम एंडलाच येत असतो. आणि एंडला आला तर आपल्या IUPAC रूल्स काय सांगतं? सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. दुसरा रूल काय? नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. आता बघा याची नंबरिंग करायला जर सुरुवात केली तर फंक्शनल ग्रुप इथं आहे, म्हणजे या साईडने नंबरिंग स्टार्ट करावं लागणार. आणि याच्या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन आहे. IUPAC रूल काय सांगतं? सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. कार्बनची चेन सिलेक्ट करायला लावतं लॉंगेस्ट. आणि नंतर असं सांगतं नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शनल ग्रुप. म्हणजे ह्या कार्बनला नंबर 1 येणार, याला 2, याला 3, याला 4. बघा इथं हा अल्डिहाइड, ओके, याला 4. म्हणजे मी असं म्हणू का, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप जो कार्बोनिल आहे त्याला कायमच फर्स्ट नंबर येणार. आपण नंबर प्रत्येक वेळेस इकडूनच स्टार्ट करणार ना, कारण फंक्शनल ग्रुप जर एंडला जर असेल तर त्याच्यापासूनच आपण काय करणार आहे? नंबरिंग स्टार्ट करणार आहोत. समजलं? त्याच्यापासूनच नंबरिंग स्टार्ट करणार आहोत. तर बघा आता किती कार्बन झाले? 1 2 3 4. 4 कार्बन म्हणजे काय? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. मग मी लिहिलं ब्युटेन, वरती लिहिलंय बघा E should be replaced by Al. म्हणजे E काढून मी काय टाकल? Al. तर याचं नाव काय झालं? ब्युटेनॉल. याचं नाव काय झालं? ब्युटेनॉल. आता इथं नंबर टाकण्याची गरज आहे का? तर ती गरज नाहीये, कारण याचा नंबर कायमच फर्स्ट येणार. म्हणजे काही जण असं लिहू शकतात ब्युटेन 1 Al, पण हा 1 टाकण्याची गरज नाही. का बरं गरज नाही? कारण तो कायमच 1च येणार, कारण आपण त्याच एंड पासून स्टार्ट करणार आहे आपण नंबरिंग. जर तो मध्ये पुढं पण येत असतं तर आपण त्याला नंबर कंपल्सरी द्यायला लागला असतं. पण इथं बघा हा कायमच फर्स्ट येणार, म्हणजे लिंकची गरज नाही. फक्त नंबर ऑफ कार्बन्स काउंट करायचे आणि E should be replaced by Al. तर बघा आता इथं जमतं का तुम्हाला? बघा किती कार्बन्स इथं? एकच कार्बन म्हणजे मिथेन, आणि मिथेनचं E काढून काय टाकायचं? Al, मिथेनॉल. चला
आणि याचं कॉमन नेम काय? फॉर्मल्डिहाइड. दुसरं बघा CH3C डबल बॉन्ड OH, याला आपण कॉमन नेम, खूप फेमस कॉमन नेम आहे याचं, ऍसिटाल्डिहाइड. याचं कॉमन नेम काय? ऍसिटाल्डिहाइड. आणि याचं IUPAC नेम काय आहे बघा, याला फर्स्ट, याला सेकंड, 2 कार्बन आहे, 2 कार्बन म्हणजे इथेन, आणि E should be replaced by Al, इथेनॉल. E should be replaced by Al, इथेनॉल. इकडे बघा 1 2 3, किती कार्बन आहे? 1 2 3. याचं कॉमन नेम आहे प्रोपेनॉल्डिहाइड. आणि याचा IUPAC नेम बघा 1 2 3, 3 कार्बन म्हणजे काय? इथेन, मिथेन, प्रोपेनॉल. काय म्हणायचं याला? प्रोपेनॉल. ओके, पुढलं बघा 4th. बघा हा झाला फर्स्ट कार्बन, हा झाला सेकंड, आणि हा झाला थर्ड. दिसतंय इकडं बघा, हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड. कॉमन नेम मध्ये जर सेकंड कार्बन वर जर ब्रांचिंग असेल आणि ती कोणती ब्रांचिंग पाहिजे? CH3 ची, तर त्याला आपण आयसो म्हणतो. परत मी सांगतो, आयसो कधी म्हणायचं? जर सेकंड कार्बन वर CH3 ची ब्रांचिंग असेल तर त्याला आपण आयसो म्हणतो. तर याचं कॉमन नेम बघा सगळ्यांनी. फर्स्ट तर कार्बन असणार, सेकंड वर CH3 आहे म्हणजे वर्ड काय लिहायचं आपण? आयसो. वर्ड काय लिहायचं? आयसो. मग किती कार्बन? 1 2 3 4, इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन. पण एक कॉमन नेम आहे. E should be replaced by Al नाही करायचं इथं, त्याचं अल्डिहाइड लिहायचं. E should be replaced by Al कुठं करायचं? IUPAC नेमिंग मध्ये. कॉमन नेम मध्ये काय? हा झाला आयसो, इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेराल्डेहाइड. स्पेलिंग बघून घ्या, BUTYRAL, ब्युटेराल्डेहाइड. आणि याचं IUPAC नेम जे आपल्याला महत्त्वाचं आहे, PAC नेम बघा, फर्स्ट सेकंड थर्ड. सेकंड कार्बनवर कोणती ब्रांचिंग आहे? मिथाइल. म्हणजे याचं नाव काय येणार? 2 मिथाइल. टोटल नंबर ऑफ कार्बन्स किती? 3 म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन आणि E should be replaced by Al, म्हणजे त्याचं नाव काय झालं? 2 मिथाइल प्रोपेनॉल. IUPAC नेहमी शिकला असं आपण ब्रांचिंग पहिलेलं येतो, म्हणजे याचं नाव काय असणार? 2 मिथाइल प्रोपेनॉल. समजलं? ओके, तर बघा मी काय म्हटलं होतं, आपल्याला काही याचे कॉमन नेम्स देण्यात व्हायचे. आता याचे आपण IUPAC नेम्स बघू. तर मी इथं काही एक्झाम्पल्स दिले. बघा हा झाला अल्डिहाइड फंक्शन ग्रुप, बरोबर? तर त्याला फर्स्ट नंबर, याला सेकंड नंबर, याला थर्ड आणि हा फोर्थ. थर्ड नंबरवर कोणता फंक्शन ग्रुप, कोणता ग्रुप आहे? ब्रोमिन. म्हणून याला लिहायचं आपण 3 ब्रोमो. टोटल नंबर ऑफ कार्बन्स किती आहे? 4, म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. म्हणजे हा काय झाला? ब्युटेनॉल. काय झाला? ब्युटेनॉल. समजलं? 3 ब्रोमो ब्युटेनॉल. याचं सांगा बरं. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. म्हणजे हा झाला 3 ब्रोमो. 6 कार्बन म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 कार्बन आहे. म्हणजे हा काय झाला? हेक्सेनॉल. हा काय झाला? 3 ब्रोमो हेक्सेनॉल. आता इथे लक्ष द्या, मला सांगा या रिंगकडे किती कार्बन्स आहे? टोटल 6 कार्बन्स. याच्याकडे किती कार्बन्स आहे? 1 कार्बन. आता IUPAC नेम काय सांगतं? जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपला नंबरिंग जर देता आली नाही, काय म्हटलं मी? अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपला जर नंबरिंग देता आली
नाही तर त्याला तुम्ही कार्बोहायड्रेट म्हणा. बघा कसं, बघा इथे एकच कार्बन आहे, इथे एकच कार्बन आहे, पण इथे किती कार्बन आहे? 6. मग याला 1 2 3 4 5 6. याला नंबरिंग आली का? नाही आली. याला नंबर आली का? नाही आली. आता 6 कार्बन्स आणि एक रिंग आहे, याच्यात अल्टरनेट डबल बॉन्ड नाही. जसं इथं अल्टरनेट डबल बॉन्ड आहे, इथं अल्टरनेट डबल बॉन्ड नाही, म्हणून आपण याला म्हणायचं सायक्लो. सायक्लोहेक्साइड, सायक्लोहेक्सेन. आता E should be replaced by Al करायचं नाही. का करायचं नाही? कारण C डबल बॉन्ड OH म्हणजे हा फंक्शन ग्रुपला नंबरिंगच आलेली नाही. इथं नंबरिंग आले म्हणून E should be replaced by Al. इथं नंबरिंगच आली नाही. नंबरिंग आली नाही तर त्याचं नाव लिहायचं सायक्लोहेक्सेन कार्बाल्डेहाइड. बघा सायक्लोहेक्सेन कार्बाल्डेहाइड. समजलं? सायक्लोहेक्सेन कार्बाल्डेहाइड. आता हा बघा 1 2 3 4 5 6. बघा याला पण नंबरिंग येत नाही, कारण नंबरिंग पुढं करणार आपण जिथं नंबर ऑफ कार्बन जास्त आहे. मग बघा इथं नंबरिंग या रिंगला केली आपण. मग मला सांगा ही रिंग कोणती झाली? बेन्झीन रिंग. म्हणजे याचं नाव काय होणार आहे? बेन्झीन बेन्झीन कार्बाल्डेहाइड. बेन्झीन कार्बाल्डेहाइड. पण याचं एक नाव आणखीन फेमस झालेलं आहे, याला आपण म्हणतो बेन्झाल्डिहाइड. याला काय म्हणतो आपण? बेन्झाल्डिहाइड. खूपच फेमस नाव झालंय बेन्झाल्डिहाइड. मग आता तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं तर बेन्झीन कार्बाल्डेहाइड लिहायचं का बेन्झाल्डिहाइड लिहायचं? जर बेन्झाल्डिहाइड दिला असेल तर बेन्झाल्डिहाइडच लिहायचं, कारण बेन्झाल्डिहाइड याचं खूप फेमस नाव झालंय. पण याचं नाव जर बेन्झाल्डिहाइड नसेल किंवा बेन्झाल्डिहाइड नसेल तर तुम्ही काय करायचं? ऑप्शन मध्ये बघायचं का बेन्झीन कार्बाल्डेहाइड आहे का. हे दोन्ही नाव एकदम करेक्ट आहे. हे दोन्ही नाव एकदम करेक्ट आहे. पण जास्त फेमस काय? बेन्झाल्डिहाइड. जास्त फेमस काय? बेन्झाल्डिहाइड. पण याला आपण बेन्झीन कार्बाल्डेहाइड सुद्धा म्हणतो, म्हणून आपल्याला ऑप्शन मध्ये बघावं लागेल. बेन्झीन कार्बाल्डेहाइड असेल तर तिथं टिक करावं लागेल, बेन्झाल्डिहाइड असेल तर तिथं टिक करावं लागेल. दोन्ही एक संघ नसेल. ओके, समजलं? तर आणखीन काही एक्झाम्पल्स घेऊ आपण याचे. ओके, चला आता आणखीन काही एक्झाम्पल्स बघा. आता हा एक्झाम्पल बघा. इथं अल्डेहाइड फंक्शन ग्रुप पण आहे आणि डबल बॉन्ड पण आहे. अल्डेहाइड फंक्शन ग्रुप पण आहे, डबल बॉन्ड पण आहे. तर तुम्ही तुमच्या 11th जे नोट्स असतील, जिथे तुम्हाला IUPAC नेमिंग शिकवलंय, तिथे एक प्रायोरिटी लिस्ट दिली असणार. प्रायोरिटी लिस्ट म्हणजे काय? जर एकापेक्षा जास्त फंक्शन ग्रुप जर असले तर कोणाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं याची लिस्ट असते. 2 किंवा 3 किंवा 4 असे फंक्शन ग्रुप असले तर एक फंक्शन ग्रुप हा मेन असतो आणि बाकीचे मग ब्रांच तयार होतात. एकच मेन होतो त्याच्यात. तर इथं हा अल्डेहाइड फंक्शन ग्रुप आहे आणि इथं हा डबल बॉन्ड आहे, तर अल्डेहाइडची प्रायोरिटी डबल बॉन्ड पेक्षा जास्त असते. म्हणून आपण इथं नंबरिंग देऊ 1 2 3 4 5. किती कार्बन झाले? 5 कार्बन्स. 5 कार्बन्स म्हणजे पेंटेन. पण इथं डबल बॉन्ड असल्यामुळे पेंटीन ENE. तर नाव बघा मी कसं लिहितो? पेंट. सेकंड कार्बनवर डबल बॉन्ड स्टार्ट झाला. सेकंड कार्बनवर डबल बॉन्ड स्टार्ट झाला म्हणून पेंट टू ENE. आणि आता E should be replaced by Al. E should be replaced by Al. म्हणून E should be replaced by Al. पेंट in Al to in Al. समजलं? आता हा बघा, इथं अल्डेहाइड फंक्शन ग्रुप आहे आणि इथं हा कीटोन फंक्शन ग्रुप आहे. आता इथं केस असणार बघा, एक अल्डेहाइड फंक्शन ग्रुप आहे आणि एक कीटोन फंक्शन ग्रुप आहे. म्हणून तर मी म्हणतो 11th
IUPAC नेमिंगची प्रायोरिटी लिस्ट बघा, अल्डिहाइडला कीटोन पेक्षा जास्त प्रायोरिटी असते. म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन जर असेल तर कोणाला मेन फंक्शनल ग्रुप धरायचा अल्डिहाइड. तर हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ओके, जर अल्डिहाइडला मेन धरलं तर मग कीटोनला काय म्हणायचं, कारण कीटोन हा फंक्शनल ग्रुप नाही आता इथं. कीटोन जर फंक्शनल ग्रुप असेल तर ई शुड बी रिप्लेस बाय ONE, पण इथं हा फंक्शनल ग्रुप राहिला नाही कारण मेन फंक्शनल ग्रुप कोण आहे, हा अल्डिहाइड आहे. मग ज्यावेळेस मेन फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आहे त्यावेळेस कीटोनला काय म्हणत असतो आपण, कीटोनला म्हणत असतो ऑक्सो, OXO, ऑक्सो. म्हणून बघा याचं नाव काय होणार, 3-ऑक्सो. आणि नंबर ऑफ कार्बन्स किती, 5, पेंटेनॉल. ई शुड बी रिप्लेस बाय AL. याचं नाव काय ना, पेंटेनॉल. तर आताच मी सांगितलं हा NO2 जर नसेल तर याला आपण काय म्हणतो, बेन्झाल्डिहाइड म्हणतो, किंवा याचं दुसरं नाव काय, बेन्झीन कार्बाल्डेट. पण जास्त फेमस कोणतं आहे, बेन्झाल्डिहाइड. मग इथून नंबरिंग जो 1, 2, 3, 4, फोर्थ वर कोणतं ग्रुप आहे, नायट्रो. म्हणजे याचं नाव काय होणार, 4-नायट्रो बेन्झाल्डिहाइड. और याला तुम्ही 4-नायट्रो बेन्झीन कार्बाल्डेट पण म्हणू शकतात. आता हा 12th खूप इंटरेस्टिंग आहे, याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे म्हणून नीट लक्ष द्या. आता बघा इथं 3 अल्डिहाइडचे ग्रुप्स 1, 2 आणि 3. मी जर असं नंबरिंग दिलं 1, 2, 3, 4, 5 तर याची नंबरिंग उगते बरोबर. 1, 2, 3, 4, 5 याची नंबरिंग उगते. जर मी इथं नंबर दिला 1, 2, 3 आणि 4 मग याचा नंबरिंग उगते. मग IUPAC आपल्याला काय सांगतोय, IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ती एक कमिटी, मग ती काय सांगते, जर काही केसमध्ये जर तुम्हाला अल्डिहाइड सगळे अल्डिहाइडला नंबरिंग देता आली नाही, बघा या केसमध्ये 2च अल्डिहाइडला तुम्ही कशी नंबरिंग करा, फक्त 2च अल्डिहाइडला नंबरिंग देता येणार आहे. इथं 3 आहे दिसतं, 1, 2 आणि 3. कशी नंबरिंग करा, स्ट्रेट गेली तर हे 2 अल्डिहाइडला नंबरिंग देता येईल, हे सुटल. हा जर हा घेतला तर हा सुटणार, हा आणि हा घेतला तर हा सुटणार. मग ते काय म्हणतात, जर अशी केस आली तर तुम्हाला सगळ्या अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपला जर नंबरिंग देता आली नाही तर सगळे सोडून द्या. बघा स्पेशल केस आहे, मी तर स्टार्ट करतो. काय म्हटलं मी बघा, जर अशी केस आली का 3 अल्डिहाइड फंक्शन ग्रुप आहेत त्याच्यातले फक्त तुम्हाला 2च नंबरिंग होत आहे, तिसरं नंबरिंग होत नाही, कशी नंबर करा, तिसरं नंबरिंगच होत नाही, तर ते काय म्हणतात, सगळेच फंक्शन ग्रुप सोडून द्या. सगळेच फंक्शन ग्रुप सोडून द्या. नाव कसं लिहायचं बघा, हा सोडला मी, हा सोडला, हा सोडला बरोबर. हा 1 आहे, हा 2 आणि हा 3, हे सगळे सोडून द्यायचे आणि बाकीच्या कार्बनचा नंबरिंग करून घ्यायचं 1, 2, 3. मग 1 वर एक फंक्शनल ग्रुप आहे, 2 वर एक आहे, 3 वर एक आहे. मग टोटल कार्बन्स किती इथं 3 कार्बन म्हणजे काय, मिथेन, इथेन, प्रोपेन. म्हणजे याचं नाव कसं लिहायचं बघा, हे झालं प्रोपेन आणि नंतर लिहायचं 1, 2, 3. कारण 1 वर पण आहे, 2 वर पण आहे, 3 वर पण आहे. किती वेळा हा फंक्शन ग्रुप आहे, 3 वेळेस. म्हणून याला लिहायचं ट्राय कार्बाल्डेट. समजलं, ट्राय कार्बाल्डेट म्हणजे हे काय म्हणतात, सगळेच सोडून द्या तुम्ही, सगळेच अल्डिहाइड ग्रुप सोडून द्या, त्यांना नंबरिंगच देऊ नका, फक्त नंबर ऑफ कार्बन्स बघा, त्याचं नाव लिहा. इथं नंबर ऑफ कार्बन्स काय होते, प्रोपेन 1, 2, 3 ट्राय कार्बाल्डेट, ट्राय कार्बाल्डेट. बघा हे होतं डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ अल्डिहाइड. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, E शुड बी रिप्लेस बाय AL कधी करायचं, ज्यावेळेस एकच C डबल बॉन्ड व्हायचे असेल तर. आणि जर तुम्हाला काही केसमध्ये नंबरिंग देता आली नाही
किंवा रिंग जर असेल त्याला नंबरिंग देता आली नाही तर त्याला कार्बाल्डेड म्हणायचं. आणि असे 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल आणि फक्त तुम्हाला 2 किंवा 4 असतील तर फक्त 3 पर्यंतच नंबरिंग जात असेल तर सगळे सोडून द्या आणि अशा पद्धतीने नेम करा. तर मी याच्याच काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी देतो, तर तुम्ही ते त्याचं IUPAC नेम मला लिहून पाठवायचे. चला व्हिडिओ पॉज करा, हे एक्झाम्पल्स नोट डाऊन करा आणि याची IUPAC नेम मला आजच्या आज पाठवायची सगळ्यांनी. तर याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत कीटोन. हे लवकर नोट करा सगळ्यांनी. व्हिडिओ पॉज करा आणि इकडे नोट डाऊन करा. आता बघा कीटोन. कीटोन काय असतो? RC डबल बॉन्ड OR. म्हणजे दोन्ही साईडला काय पाहिजे? R पाहिजे. अल्डेहाइड मध्ये एका साईडला R आणि एका साईडला H असतो. तर इथं काय लिहायचं आहे? E should be replaced by ONE. E should be replaced by ONE. तर आपण काही एक्झाम्पल्स बघू, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करू. चला आता कीटोनचे एक्झाम्पल्स बघा. पहिले एक्झाम्पल बघा, CH3 एका साईडला पण दुसऱ्या साईडला पण CH3 मध्ये C डबल बॉन्ड होईल म्हणजे RC डबल बॉन्ड OR आहे. याचा कॉमन नेम खूप फेमस आहे, याला आपण ऍसिटोन म्हणतो. याला काय म्हणत असतो आपण? ऍसिटोन. नेल पेंट रिमूव्हर आहे ऍसिटोन. याचा IUPAC नेम. आता बघा अल्डिहाइड जसा टर्मिनल फंक्शन ग्रुप होता तसा कीटोन हा टर्मिनल फंक्शन ग्रुप नाही. C डबल बॉन्ड और रिंग चेन मध्ये कुठे पण येऊ शकतो. बघा असं CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 CH3 आला. हा कितवा पोझिशन आला? 1 2 3 4 5. तर मी याला असं पण लिहू शकतो CH3 C डबल बॉन्ड CH2 CH2 CH3. इथं पण 5 कार्बन आहे बघा, 1 2 3 4 5. इथं पण 1 2 3 4 5. पण हा C डबल बॉन्ड इथं सेकंड कार्बनवर आला, इथं थर्ड कार्बनवर आला. म्हणजे याची पोझिशन आपण चेंज करू शकतो, म्हणून याला टर्मिनल फंक्शन ग्रुप म्हणायचं नाही. मग पोझिशन चेंज करू शकतो म्हणून याची नंबरिंग देणं खूप महत्त्वाचं आहे. कसं नंबरिंग करायचं बघा. तुम्ही काय करायचं? नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू C डबल बॉन्ड म्हणजे कार्बोनिल. तर बघा पहिल्या याच्यात पुढून सुद्धा नंबर केलं तरी तो सेकंड कार्बनवर जाणार. 1 2 3 C डबल बॉन्ड पुढे आला सेकंड वर. इकडून जरी स्टार्ट केलं तर सेकंड वर. मग किती कार्बन सुटल? 1 2 3. 3 कार्बन म्हणजे काय? मिथेन इथेन प्रोपेन. मग नाव लिहायचं प्रोपेन. E काढायचा कारण E शुड बी रिप्लेस बाय ONE. पण कोणत्या नंबरवर C डबल बॉन्ड स्टार्ट होतं? सेकंड. म्हणजे त्याचं नाव होणार आहे प्रोपेन टू ONE. बघा आता बघा ऍसिटिक ऍसिड जे असतं ते असतं CH3 C डबल बॉन्ड OH. याला आपण काय म्हणतो? ऍसिटिक ऍसिड. OH काढला त्याला आपण ऍसिटो ग्रुप म्हणतो. कोणता ग्रुप म्हणतो? ऍसिटो. याला कोणता ग्रुप म्हणतो? ऍसिटो. तर याचं नाव काय होणार आहे? इथं रिंग पण आहे, याला आपण नाव देतो ऍसिटोफिनोन. याला आपण नाव काय देतो? ऍसिटोफिनोन. आणि काही जे IUPAC नेम आहे आणि कॉमन नेम आहे ते सारखेच भेटणार आहे, कारण ते इतके फेमस नाव झाले का IUPAC ने पण ते काय केले? ऍक्सेप्ट केले. जसं मागं मी तुम्हाला म्हटलं होतं बेन्झाल्डिहाइड. ऍक्च्युली रूल प्रमाणे त्याचं नाव झालं पाहिजे तर बेन्झन कार्बाल्डेहाइड, पण बेन्झाल्डिहाइड IUPAC ने पण काय केलं? त्याला ऍक्सेप्ट केलं. तसंच याला ऍसिडोफिनोन हे IUPAC ने पण त्याला काय केलं? ऍक्सेप्ट केलं. आता बघा इथं दोन्ही साईडला काय आहे? बेन्झेन रिंग आहे. तर अशा स्थितीत काय करायचं? या कार्बोनिलला फर्स्ट म्हणायचं आणि दोन्ही साईडला रिंग आहे. तर मिथेनचा एक कार्बन मिथेनचा एक हायड्रोजन काढला तर मिथाइल, इथेनचा एक हायड्रोजन काढला तर इथाइल, बेन्झीनचा एक हायड्रोजन काढला तर बेन्झाइल नाही म्हणायचं. इथं आपण चूक करतो कारण आपलं एकदम
फिक्स असतं. मिथेन एक हायड्रोजन काढलं तर मिथाईल, इथेन एक हायड्रोजन काढलं तर इथाईल, बेन्झिन एक हायड्रोजन काढलं तर बेन्झाईल. नाही, बेन्झिनचा एक हायड्रोजन काढला तर आपण त्याला फिनाईल म्हणतो. बेन्झाईल कशाला म्हणतो आपण? बेन्झेन रिंग CH2 आणि काहीतरी असेल तर CH2 पाहिजे तिथं, त्याला आपण बेन्झाईल म्हणतो. याला आपण फिनाईल म्हणतो. मग याला आपण डायफिनाईल कीटोन म्हणू शकतो. डायफिनाईल कीटोन, डायफिनाईल कीटोन. आता इथं बघा 1 2 3 4 5. मी इकूनच नंबरिंग का केलं? कारण कार्बोनिल ग्रुप इकडून जवळ येतो. इकूनच नंबरिंग का केलं? कारण कार्बोनिल इकडून जवळ येतो. तर 5 कार्बन म्हणजे काय? पेंटेन. ई रिप्लेस करायचं ONe, सेकंड कार्बनवर आहे म्हणजे त्याचं नाव काय होणार? पेंटेन 2ONe. आता इथं बघा, मी काय म्हटलं, रिंग जर असेल तिथं जर कार्बोनिल ग्रुप जर असेल तर त्याला फर्स्ट नंबर द्या. तर याला फर्स्ट, मग हा झाला सेकंड. बघा ते रफ करतो. कार्बोनिल रिंग जर असेल तर कार्बोनिल कार्बनला फर्स्ट नंबर द्यायचा आणि त्याच्या शेजारचा सेकंड. म्हणजे याचं नाव काय झालं? आता इम्रान झालंय. म्हणजे 2 मिथाइल सायक्लो हेक्सेन. 2 मिथाइल सायक्लोहेक्सेन. पण ते सायक्लोहेक्सेन आहे का? आपल्याला काय करायचं? ई शुड बी रिप्लेस बाय ONe. ई काढून काय टाकायचं? ONe. समजलं याचं नाव काय होणार आहे? दिसत नाहीये. आता बघा 2 मिथाइल सायक्लोहेक्सेन लिहायचं पहिलं आणि नंतर ई शुड बी रिप्लेस बाय ONe. आता इथं बघा डबल बॉन्ड पण आहे, कार्बोनिल कीटोन पण आहे. आणि मी काय म्हटलं, अल्डिहाइड आणि कीटोनला डबल बॉन्डच्या पेक्षा जास्त प्रायोरिटी असते. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ पहिलं ब्रांचिंग लिहायचं असतं. म्हणून 4 मिथाइल. 3 नाही 4. 1 2 3 4 5. 4 मिथाइल. टोटल नंबर ऑफ कार्बन्स किती आहे? 5. म्हणून पेंट. पण इथं डबल बॉन्ड पण आहे. डबल बॉन्ड कोणत्या कार्बनवर स्टार्ट होतोय? थर्ड कार्बनवर. 3 ENE. समजलं? टोटल नंबर ऑफ कार्बन्स किती आहे? 5. म्हणून पेंट. डबल बॉन्ड कुठं स्टार्ट होतं? थर्ड कार्बन म्हणून 3 ENE. 3 ENE. आणि नंतर काय करायचं? ई शुड बी रिप्लेस बाय ONe. पण तो कोणत्या कार्बनवर आहे? सेकंड कार्बन. 2ONe. इथं जर याचं नाव व्यवस्थित दिसत नसेल, बोर्ड चमकतोय, तर याचं नाव काय मी सांगतो ते लिहून घ्या. 4 मिथाइल. बघा 4 मिथाइल PENT पेंट. 3EN2ONe. समजलं? तर याचे पण तुम्हाला काही एक्झाम्पल देतो सॉल्व्ह करायला. बघा एक्झाम्पल्स लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, एक्झाम्पल्स लिहून घ्या. ओके, एक छोटंसं हिंट देतो बघा. हा फोर्थ बघा, इथं नंबर ऑफ कार्बन्स किती आहे? 1 2 3 4 5 6. इथं नंबर ऑफ कार्बन 6 आहे आणि इथं 1 2 3. मग नंबरिंग कोणाला द्यायची? बघा, ज्याच्याकडे फंक्शनल ग्रुप आहे त्याला मेन धरायचं. फक्त नंबर ऑफ कार्बन्स कडे बघायचं नाही, ज्याच्याकडे फंक्शनल ग्रुप आहे त्याला मेन धरायचं. मग फंक्शनल ग्रुप कोणाकडे? फंक्शनल ग्रुप आउटसाइड चेन कडे. रिंग कड फंक्शनल ग्रुप नाही, आउटसाइड चेन कड फंक्शनल ग्रुप आहे. मग त्याला मेन धरायचं. मग त्याला नंबरिंग करायचं 1 2 3. समजलं? नंबर ऑफ कार्बन्स नाही बघायचे, ज्याच्याकडे जास्त ज्याच्याकडे फंक्शनल ग्रुप आहे तो मेन. मग हा झाला फंक्शनल ग्रुप, हा झाला मेन. मग फर्स्ट वर युरिक आहे. तर स्टार्ट करू आपण कार्बोनिक ऍसिड. आता कार्बोनिक ऍसिड मध्ये काय करायचं बघा, इथं लिहितो ई शुड बी रिप्लेस बाय OIC acid, oic acid. E should be replaced by OIC
ऍसिड एवढंच ध्यानात ठेवायचं, ई शुड बी रिप्लेस बाय OIC ऍसिड. त्याचे एक्झाम्पल्स बघू आता आपण. तर बघा मी जे कॉमन नेम सांगतो ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बघा इथं काय IUPAC नेम मध्ये काय करायचं, ई शुड बी रिप्लेस बाय OIC ऍसिड. तर बघा हा कंपाऊंड बघा HCOOH याला आपण कॉमन नेम याचं खूप फेमस, याला आपण फॉर्मिक ऍसिड म्हणतो. काय म्हणतो आपण याला, फॉर्मिक ऍसिड. बघा कॉमन नेम मध्ये असं काही लॉजिक नसतं. आता याला फॉर्मिक ऍसिड का म्हटलं गेलं, कारण लॅटिन मध्ये फॉर्मिका म्हणजे रेड अँट्स, लाल मुंग्या जर आपल्याला चावलात तर आपल्या बॉडीमध्ये ते फॉर्मिक ऍसिड रिलीज करतात. कोणते ऍसिड रिलीज करतात, फॉर्मिक ऍसिड. म्हणून आपलं समजा इथं चावलेलं असेल ती जागा सुजते, म्हणून लॅटिन मध्ये फॉर्मिका म्हणजे रेड अँट्स, आणि ते ऍसिड आपल्याला रेड अँट्स पासून भेटतं, म्हणून आपण त्याला फॉर्मिक ऍसिड म्हणतो. म्हणजे त्याच्या सोर्सने त्याचं नाव दिलं जातं, त्याचं फार काय असं लॉजिक नसतं. पण IUPAC मध्ये लॉजिक असतं बघा. तर याच्यात काय लॉजिक आहे, हा फर्स्ट नंबर कार्बन बघा, ज्याप्रमाणे अल्डिहाइड हा टर्मिनल फंक्शन ग्रुप होता, ऍसिड पण हा टर्मिनल फंक्शन ग्रुप आहे. ऍसिड टर्मिनल फंक्शन ग्रुप म्हणजे काय, आता बघा CH3 CH2, जिथं मी COOH लिहिणार म्हणजे त्याला कसं लिहितो आपण, C डबल बॉन्ड OH. बघा बरं बॉन्ड्स काउंट करून 1 2 3 4, ऑलरेडी 4 बॉन्ड्स आहे. कार्बनला आणखी काही बॉन्ड्स देता येईल का, नाही देता येणार. म्हणजे याचा अर्थ तो काय असणार आहे, लास्टलाच असणार. तर आपण टर्मिनल फंक्शन ग्रुप म्हणतो. तर बघा हा कोणता ऍसिड आहे, फॉर्मिक ऍसिड. तर एक कार्बन आहे, एक कार्बन म्हणजे काय, मिथेन, आणि मिथेन मध्ये ई शुड बी रिप्लेस बाय OIC ऍसिड, म्हणजे याचं नाव काय झालं, मिथेनॉइक ऍसिड. आता बघा इथे किती कार्बन्स आहे, 2 कार्बन आहे. तर त्याच्या आधी आपण याचं कॉमन नेम बघू. याचं कॉमन नेम खूप फेमस आहे, याला आपण ऍसिटिक ऍसिड म्हणतो. कोणता ऍसिड म्हणतो आपण याला, ऍसिटिक ऍसिड. लॅटिन मध्ये व्हिनेगर माहित असेल तुम्हाला, जे आपण चायनीज मध्ये वापरतो, त्या व्हिनेगरला लॅटिन मध्ये ऍसिटम म्हणतात. काय म्हणतात, ऍसिटम. आणि ऍसिटिक ऍसिड त्या ऍसिटम पासून प्रिपेअर केलं जातं, म्हणजे व्हिनेगर पासून प्रिपेअर केलं जातं, म्हणून याला आपण ऍसिटिक ऍसिड म्हणतो. तर याच्यात किती कार्बन्स आहे बघा, 2 कार्बन. पण आपल्याला नंबर किती स्टार्ट करायचं, फर्स्ट सेकंड. 2 कार्बन म्हणजे काय, इथे म्हणजे याचं नाव काय असणार, इथेनॉइक ऍसिड. तर पुढे बघू आपण 1 2 3 3 कार्बन म्हणजे इथेन मिथेन प्रोपेन नॉइक, ई शुड बी रिप्लेस बाय OIC ऍसिड, प्रोपोनॉइक ऍसिड. बघा आपण इथं नंबर लिहित नाही, कारण तो फर्स्टच येणार नाही, याला टाइमच फर्स्ट येणार. टर्मिनल फंक्शन ग्रुप मध्ये आपण नंबर लिहित नाही. इथं बघा 1 2 3 4, याचं IUPAC नेम काय, ब्युटेनॉइक ऍसिड. हे याचं काय झालं, IUPAC नेम. पण याचं कॉमन नेम बघा, याचं कॉमन नेम याला काय म्हणतो आपण, ब्युटॅरिक ऍसिड. याचं कॉमन नेम काय, ब्युटॅरिक ऍसिड. बटर पासून भेटतं आपल्याला. बटर जर रॅन्सिड झालं, रॅन्सिड म्हणजे जर ते खराब झालं तर एक विशिष्ट वास येतो. ते काय, कोणता ऍसिड असतं त्याच्यात, ब्युटॅरिक ऍसिड. ओके. आता हा बघा मी म्हटलं होतं सेकंड कार्बनवर जर ब्रांचिंग असेल आणि ती जर CH3 असेल, बघा हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड. याला फर्स्ट का द्यायचं, कारण नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम द एंड विच इज नियर टू द फंक्शन ग्रुप. तर सेकंड वर मिथाइल ग्रुप आहे. जर असं असेल तर याचं आपण कॉमन काय म्हणतो, आयसो. कॉमन काय म्हणतो, आयसो. इथेन मिथेन प्रोपेन ब्युटेन, याला आपण आयसोब्युटॅरिक ऍसिड म्हणतो. याला कोणता ऍसिड म्हणतो, आयसोब्युटॅरिक ऍसिड. किंवा याला आपण याचा IUPAC नेम काय म्हणणार मग, 1 2 3, सेकंड वर मिथाइल ब्रांचिंग आहे म्हणजे 2 मिथाइल इथेन मिथेन प्रोपेन प्रोपोनॉइक ऍसिड. समजलं. तर अशा पद्धतीने आपण हे नेम करू शकतो.
फक्त काय ध्यानात ठेवायचं, ही शुड बी रिप्लेस बाय OIC. याच्यात आणखीन काही काही एक्झाम्पल्स बघू आणि त्याचे आपण IUPAC नेमिंग ॲज वेल एज कॉमन नेम्स पण बघू, जे खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा याचे कॉमन नेम खूप फेमस आहे. आता याचे कॉमन नेम कसे लक्षात ठेवायचे हे पण तुम्हाला सांगतो. बघा पहिल्या याच्यात 2 COH ग्रुप आहे, डायरेक्टली एकमेकाला अटॅच. दुसऱ्या याच्यात 2 COH पण मध्ये एक CH2 आहे. तिसऱ्या याच्यात 2 COH पण 2 CH2 आहे. तिसऱ्या याच्यात चौथ्या याच्यात 2 COH पण मध्ये 3 CH2 आहे. आणि पाचव्या याच्यात 2 COH पण मध्ये 4 CH2 आहे. हे 4 CH2 कसे लिहू शकतो आपण, COOH CH2 in bracket 4 times, नंतर COOH इथं CH2 in bracket 3 times, इथं 2 times. जर असं लेंदी लिहायचं नसेल तर. पण याचं कॉमन नेम खूप फेमस असतं. त्याचं कॉमन नेम कसं ध्यानात ठेवायचं बघा, एक ट्रिक बनवली मी, इकडे लक्ष द्या. इकडे खाली येतो, असं ध्यानात ठेवायचं, ओम श्री गणेश ॲप. ओम श्री गणेश ॲप. श्री गणेश ॲपवर तुम्ही तुमची एक्झाम देत असतात, मग काय लक्षात द्यायचं, ओम श्री गणेश ॲप. ओम श्री गणेश ॲप. हे ओम श्री गणेश ॲप म्हणजे काय, ओ म्हणजे ऑक्झॅलिक ऍसिड, एम म्हणजे मॅलोनिक ऍसिड, एस म्हणजे सक्सेनिक ऍसिड, ग्लुटॅरिक ऍसिड, ए म्हणजे ॲडापिक ऍसिड. ओम श्री गणेश ॲप. ओ ऑक्झॅलिक ऍसिड, एम मॅलोनिक ऍसिड, एस सक्सेनिक ऍसिड, जी ग्लुटॅरिक ऍसिड, ए ॲडापिक ऍसिड. तर बघा इथं एकही CH2 नाही, दोन्ही COH डायरेक्टली एकमेकाला अटॅच आहेत. तर पहिला हा O म्हणजे हा झाला ऑक्झॅलिक ऍसिड. हे याचं काय झालं, कॉमन नेम. तुम्हाला डायरेक्ट एक्झाम मध्ये येऊ शकतं, राईट डाऊन द रिॲक्शन ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड. पण मला ऑक्झॅलिक ऍसिड पहिलं माहिती पाहिजे ना आपल्याला काय. आणि बघा ई शुड बी रिप्लेस बाय OIC, जे आपण IUPAC नेम मध्ये वापरतो. ते कधी वापरतो, ज्यावेळेस एकच COH ग्रुप असेल. एकापेक्षा जर जास्त असे COH ग्रुप असेल तर ई रिप्लेस करायचा नाही. तर काय करायचं, तर बघा याला फर्स्ट नंबर द्या, याला सेकंड द्या, किंवा याला फर्स्ट द्या, याला सेकंड द्या, काय फरक पडत नाही. किती कार्बन आहेत, 2 कार्बन मध्ये इथेन, 2 कार्बन म्हणजे इथेन. आणि तो COH फर्स्ट आणि सेकंड कार्बनला आहे, म्हणून इथं डॅश करून 1,2 डायऑइक ऍसिड. डायऑइक ऍसिड. बघा पण मी इथं ई रिप्लेस केला नाही. ई कधी रिप्लेस करायचा, ज्यावेळेस एकच COH ग्रुप असेल, एक पेक्षा जास्त असेल तर ई रिप्लेस करायचा नाही. ओम, एम म्हणजे मॅलोनिक, याला काय म्हणायचं, मॅलोनिक ऍसिड. मग याचा IUPAC नेम तुम्ही इझिली सांगू शकता, 1 2 3. 3 म्हणजे काय, प्रोपेन 1,3. फर्स्ट आणि थर्ड कार्बनला आहे डायऑइक ऍसिड. ओम श्री सक्सेनिक, सक्सेनिक ऍसिड. याला 1 2 3 4. ब्यूटेन 1,4 डायऑइक ऍसिड. ओम श्री गणेश ग्लुटॅरिक. याला कोणता ऍसिड म्हणतो आपण, ग्लुटॅरिक. तर बोला बरं याचं IUPAC नेम काय होणार, 1 2 3 4 5. म्हणजे इथं काय झाला, पेंटेन 1,5 डायऑइक ऍसिड. दिसतं, पेंटेन 1,5 डायऑइक ऍसिड. पुढं शेवट काय, ओम श्री गणेश ॲप. ए म्हणजे ॲडापिक ऍसिड. ॲडापिक ऍसिड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. म्हणजे हेक्झेन 1,6 डायऑइक ऍसिड. समजलं. तर याचं कॉमन नेम खूपच फेमस आहे. कॉमन नेमवर खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तर ध्यानात ठेवायचं, ओम श्री गणेश ॲप. ओम ऑक्झॅलिक, मॅलोनिक, सक्सेनिक,
ग्लुटॅरिक ॲडॅमिक. समजलं? तर आणखीन काही एक्झाम्पल्स बघू आपण याचे. बघा आता हे जे कंपाऊंड्स आहे खूपच इम्पॉर्टंट आहे. आता बघा IUPAC काय सांगतं, जर COOH ला नंबरिंग जर करता आली नाही तर त्याला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणायचं. नंबरिंग करता आली नाही तर कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि नंबरिंग करता आली तर ही शुड बी रिप्लेस बाय OIC ऍसिड. ते पण कधी, ज्यावेळेस एक COH असेल तर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त COH असेल तर ही रिप्लेस करायचा नाही. तर बघा आता हा कंपाऊंड बघा, आता बेन्झीन रिंगला डायरेक्ट COH अटॅच आहे. तर एक तर तुम्हाला हे नंबर करायचं किंवा हे नंबर करायचं. आपण जर कार्बोनिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला फर्स्ट म्हटलं, याला सेकंड, याला थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. कार्बोनिल कार्बन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला फर्स्ट म्हणायचं रिंगच्या केसमध्ये. रिंगच्या केसमध्ये कार्बोनिल कार्बन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला फर्स्ट म्हणायचं. म्हणजे याला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. याला तर नंबरिंगच आलं नाही, याला नंबरिंगच आलं नाही, म्हणून आपण याला काय म्हणतो बघा, याला आपण असं म्हणायचं बेन्झीन कार्बोक्सिलिक ऍसिड. बेन्झीन कार्बोक्सिलिक ऍसिड, बेन्झीन कार्बोक्सिलिक ऍसिड. पण याचं एक दुसरं नाव खूपच फेमस आहे, जे आपण याला बेन्झीन कार्बोक्सिलिक ऍसिड कधीच म्हणत नाही. हे पण करेक्ट आहे, पण याला आपण खूप फेमस जे याचं कॉमन नेम पण आहे ना IUPAC नेम आहे, ते आपण म्हणतो बेन्झोइक ऍसिड. याला काय म्हणायचं, बेन्झोइक ऍसिड, IUPAC नेम. आता ही केस जरा वेगळी आहे बघा. इथं COH डायरेक्टली रिंगला अटॅच नाही, मग याला फर्स्ट म्हणायचं, याला सेकंड. आता बघा एक तर इथं रिंग आहे ज्याच्याकडे किती कार्बन्स आहे, 6, आणि इथं 2 कार्बन्स आहे. पण याच्याकडे कार्बन जरी कमी असले पण याच्याकडे फंक्शन ग्रुप आहे. याच्याकडे कार्बन जरी कमी असेल पण याच्याकडे फंक्शन ग्रुप आहे, आणि ज्याच्याकडे फंक्शन ग्रुप आहे तो बॉस असतो, म्हणजे तो मेन. म्हणजे हा झाला मेन. म्हणजे ही रिंग काय झाली तर ब्रांच झाली. रिंग जर ब्रांच असेल, आता रिंगचा एक हायड्रोजन काढून आपण हा ग्रुप टाकला, मग रिंगला आपण म्हणतो बेन्झीन. बेन्झीनचं एक हायड्रोजन काढलं तर बेन्झाईल कधीच म्हणत नाही, आपण त्याला फिनाईल म्हणतो. वारंवार ते कन्फ्युजन मुलं करतात. बेन्झाईल आपण याला म्हणतो बघा बेन्झीन CH2 आणि नंतर पुढं काहीतरी, याला आपण बेन्झाईल म्हणतो. आणि रिंग, आणि इथून जर हायड्रोजन काढलं तर आपण याला फिनाईल म्हणतो. काय म्हणतो, फिनाईल. म्हणजे हा झाला फिनाईल. कोणत्या कार्बनवर, सेकंड कार्बनवर, म्हणजे याचं नाव काय होणार, 2 फिनाईल. 2 कार्बन, इथेन. आता E should be replaced by OIC. इथेन फर्स्ट OIC ऍसिड. इथं 1 दिलं नाही तरी चालेल, पण नंबरिंग करणार जे जर करता येईल तर नंबरिंग करा तुम्ही. आता इथं बघा 2 COH, पण COH ज्या कार्बनला अटॅच आहे, जर रिंगला अटॅच असेल बघा, रिंगला अटॅच आहे त्याला फर्स्ट द्या. म्हणजे हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. बघा दोन्ही COH ला नंबरिंगच आली नाही, म्हणून आपण याला लिहायचं बेन्झीन 1,2 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. बेन्झीन 1,2 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि याचं कॉमन नेम खूप फेमस आहे, याला आपण थॅलिक ऍसिड म्हणतो. नाव ऐकलं असेल कुठंतरी, ऐकलंच पाहिजे, कारण कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन मध्ये आपण गॅब्लियर थॅलामाइड सिंथेसिस बघितलंय, तिथं तुम्ही ऐकलं असाल थॅलिक ऍसिड. आता बघा हे एक एक्सेप्शन आहे, इथं स्टार देतो बघा. एक्सेप्शन म्हणण्याऐवजी इथं 3 COH ग्रुप आहे, 1 2 3. कशी नंबरिंग केलं तरी तिन्हीला नंबरिंग येत नाही. बघा मी 1 2 3 4 5 हा सुटतो, 1 2 3 4 हा सुटतो, 1 2 3 4 मग तो सुटतो. असं जर असेल तर IUPAC काय म्हणतात, मग सगळ्यांना इक्वल न्याय देण्यासाठी सगळ्यांना सोडून दे, सगळ्यांना सोडून द्या ते म्हणतात. मग ते काय म्हणतात, त्यांना सोडून बाकीच्यांना नंबरिंग करा. हे 3 सोडून दिले, मग 1 2 3. 3 कार्बन म्हणजे काय, प्रोपेन, बरोबर ना. 3 कार्बन म्हणजे प्रोपेन. नंतर हा फर्स्ट कार्बन वर, हा सेकंड आणि हा थर्ड. 1 2 3. 3 वेळा मग ट्राय कार्बोक्सिलिक
ऍसिड, ट्रायकार्बोझिलिक ऍसिड दिसतंय, ट्रायकार्बोझिलिक ऍसिड. तर अशा पद्धतीनं आपण सगळे IUPAC नेमिंग आणि कॉमन नेमिंग बघितले. व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि जे होमवर्क दिला, आता याचं तर एक्झाम्पल्स होमवर्क्समध्ये मी दिलेलं नाही, पण तुम्ही काय करायचे आणखीन 5 एक्झाम्पल याचे शोधून आणि चांगले चांगले एक्झाम्पल्स, म्हणजे कोणतेही सिम्पल एक्झाम्पल्स करून चालणार नाही. तुम्ही JEEची एक्झाम देतात ते तिथं टफ एक्झाम्पल्स येतात, ते एक्झाम्पल्स तुम्ही मला पाठवायचे. ऑलरेडी मी अल्डिहाइड कीटोनचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायला दिले. याचे 5 एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः बुकमधून लिहून मला त्याचे IUPAC नेम पाठवायचे. काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.